नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। भोपळ्यापासून आपण नेहमीच गोडाचेच पदार्थ बनवतो। आज मी घेऊन आले आहे एक अतिशय साधी, चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी। ओल्या खोबऱ्याची झणझणीत भोपळ्याची भाजी। गोल भोपळ्यापासून नैसर्गिक गोडवा आणि त्यात ओल्या खोबऱ्याचा खमंग तडका। ही भाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल। अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी नक्की करून पहा। भोपळ्याची भाजी म्हणलं की आपण दुधी भोपळ्यापासूनच भाजी बनवतो, पण या गोल भोपळ्यापासून तुम्ही कधी भाजी बनवली आहे का? तर आज आपण खूप कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट आणि रुचकर अशी या भोपळ्यापासून भाजी बनवणार आहोत। आणि प्रत्येक भाजी बनवत असताना आपण एक वाटण तयार करतो किंवा ग्रेव्हीमध्ये भाज्या बनवतो, पण आज आपण कुठलेही वाटण किंवा ग्रेव्ही तयार न करता या भोपळ्यापासून खूप स्वादिष्ट, चविष्ट, रुचकर अशी भाजी बनवणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी बनते। त्याचबरोबर या भाजीमध्ये आपण असा एक जिन्नस घातलेला आहे की त्यामुळे त्या भाजीची चव अप्रतिम येते। हा जिन्नस चवीला कडू जरी असला, त्याची चव कडवट असली तरी या भाजीमध्ये तुम्हाला ती चव खूप छान लागणार आहे। तर या ठिकाणी मी हा भोपळा घेतलेला आहे आणि या भोपळ्यातला अर्धा भोपळा इथे मी भाजीसाठी वापरणार आहे। आता आपण हा कट केलेला भोपळा लहान आकारामध्ये कट करून घेऊया आणि त्यावरची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साल काढून घ्यायची आहे आणि आतमधले बी सुद्धा आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला या ठिकाणी हवं त्या आकारामध्ये तुम्ही हा भोपळा कट करून घेऊ शकता। मी या ठिकाणी मध्यम जाडीचे याचे काप करून घेतलेले आहेत। भोपळा कट करून झाला, चला तर मग पटकन आता आपण फोडणी करून घेऊया। कोणतेही वाटण, कोणतीही पूर्वतयारी न करता आपण झटपट ही कमी साहित्यामध्ये खूप स्वादिष्ट आणि रुचकर भाजी बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि गॅस सुरुवातीला मोठ्या आचेवर ठेवलेला आहे। 3 ते 4 चमचे तेल घातलं। तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे। अर्धा चमचा मोहरी घातली आणि या भाजीमधला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे काय असेल, महत्त्वाचा जिन्नस काय असेल, तर यामध्ये तुम्हाला मोहरी आठवणीने घालायची आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचा जिन्नस म्हणजे कढीपत्ता। तर या ठिकाणी कढीपत्ता, मोहरी आणि हिंग ही तुम्हाला घालायचीच आहे। तुम्ही जिरे घातले नाही तरीही चालतील, पण मोहरी, हिंग आणि कढीपत्ता या भाजीसाठी तुम्हाला घालायचं आहे, कारण त्यामुळेच त्या भाजीची चव खूप छान येते। आणि तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्या हिशोबाने यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। ही तिखटवाली हिरवी मिरची आहे, तरीसुद्धा मी ते 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे। मिरची तेलामध्ये छान फ्राय झाली की यामध्ये आपल्याला हा भोपळा घालून घ्यायचा आहे। भोपळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। भोपळा घातल्यानंतर लगेच आपल्याला यावरती चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मी हळद घालायला विसरले होते, त्यामुळे मी वरून यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहे। हळदसुद्धा तुम्हाला तेलामध्येच घालायची आहे, पण इथे मी विसरल्यामुळे वरून पाव चमचा हळद घातलेली आहे। आणि आपल्याला हे हाय फ्लेमवरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भोपळ्यावरती मीठ घातल्यानंतर त्या भाजीमध्ये भोपळ्याच्या ज्या फोडी आहेत त्याला मीठ अगदी छान लागतं आणि चवसुद्धा छान येते। यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेतलेला आहे। तो या भोपळ्याच्या फोडीवरती आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये आपण कोणतेही वाटण, कुठलाही मसाला किंवा दाण्याचं कूट असेल किंवा आलं लसणाची पेस्ट असेल अजिबात घातलेली नाही। कमी साहित्यामध्ये पण खूप स्वादिष्ट अशी ही भाजी तयार होते। टोमॅटो यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 10 मिनिटं हे असंच शिजू द्यायचं आहे। आणि 10 मिनिटानंतर आपल्याला परत चेक करायचं आहे
की भोपळा शिजला आहे की नाही. एक 10 मिनिटं झालेली आहेत. इथे मी यावरचं झाकण काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा भोपळा अगदी हलका शिजल्यासारखा दिसत आहे. भोपळा अगदी हलका शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चव कडवट आहे, पण या भाजीमध्ये तो जिन्नस चवीला खूप छान लागतो. तर यामध्ये मी अर्धा चमचा मेथी पावडर घातलेली आहे. भोपळ्याच्या भाजीला मेथी पावडर घातल्यानंतर त्या भाजीची चव खूप छान येते. तुम्हाला त्यामध्ये कडवटपणा किंवा मेथीचा अगदी हलका फ्लेवर येईल, पण चवीमध्ये तुम्हाला कुठेही कडवटपणा जाणवणार नाही. इतकी चविष्ट ही भाजी लागते. भोपळा शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये पाणी घालायची गरज नाही, कारण भोपळा अगदी हलका शिजला की त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच तो भोपळा अगदी छान शिजला जातो. आता यावरून आपल्याला ओलं खोबरं किसून घालायचं आहे आणि तुम्ही जर हे मिक्सरला वाटून घालणार असाल तर त्यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे वाटून यामध्ये मिक्स करायचं आहे. ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीला चव खूप छान येते. ही भाजी तुम्ही पूर्णपणे नारळाच्या तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. त्यामुळे या भाजीची चव आहे ते नेक्स्ट लेवल लागते, कारण यामध्ये हिंग आहे, कढीपत्ता आहे, मोहरी आहे, त्याचबरोबर हलकी मेथी दाण्याची पावडरसुद्धा आहे. आता यावरती परत आपल्याला लीड ठेवायची आहे आणि गॅस मोठा करून एक अर्धा मिनिटं आपल्याला ही भाजी अशीच ठेवायची आहे. त्यामुळे त्यातल्या ज्या भोपळ्याच्या फोडी आहेत त्या हलक्या ब्राऊन रंगाच्या होतात आणि त्याची चव खूप छान लागते आणि त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण शोषलं जातं. आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट अशी ही आपली स्वादिष्ट रुचकर भोपळ्याची भाजी तयार आहे. चला तर मग पटकन आपण ही सर्व करून घेऊया. भोपळ्याच्या भाजीपासून तुम्ही नेहमी गोडाचेच पदार्थ बनवत असाल तर नक्की एकदा तुम्ही गोल भोपळ्यापासून अशी भाजी तयार करून बघा. खूप चवीला छान लागते. एकदा खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही आणि न खाणारे सुद्धा परत परत मागून आवडीने खातील अशी ही रुचकर स्वादिष्ट आज आपण भोपळ्याची भाजी बनवलेली आहे. ही भाजी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.